कोणाची सत्ता येईल? काम करणाऱ्याची सत्ता नाही आहेत, भ्रष्टाचार करणाऱ्याची सत्ता आहेत. जोपर्यंत त्यांना मतं पाहिजे तोपर्यंत करतात मतं द्या, असं नंतर काय आहे तेच आहे. तेल जास्त गरम आहे की राजकारण जास्त गरम आहे? राजकारण जास्त गरम. चटका लागेल ना मला. तू कुणाला मत देणार? बीजेपीला देणार. एवढं तुम्ही बीजेपीला बोलता. कुणाला दिलं तर तिकडच जातात, मग त्यांना द्यायचं, कशाला त्या मशीनाला त्रास द्यायचं, डायरेक्ट त्यांना द्यायचं. काही मतदान द्यायचं त्यांना, घरोघरी याच्यात भीक मागायला. त्या लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात, लोकांना मिळतात ना, आम्हाला काहीच नाही. म्हाताऱ्या माणसाला पैसा अडका द्यायचा तर नवतारने माणसाला दिले. मत अमोल पण हे लोक 500 रुपयामध्ये विकून टाकतात. मत ज्याला द्यायचं त्याला देऊ, पैसे तर आले पाहिजे घरात. आता मी थोडी ना राजकारणी आहे जो भ्रष्टाचार करून पैसे आणणार आहे, मला तर कमावंच लागेल. सगळे आपले पैसे भरतात, खिसे भरतात आणि आम्हाला विसरतात गरिबांना. मराठीच्या मुद्द्यावरती राजकारण होतं असं वाटतं का आपल्याला? राजकारण गजकारण पण आहे तिथं. ते निवडून आले का ते पचार होतं. काय गाय गरीबाला विचारित का? कोणी विचारित नाही. परमेश्वर कदमकडं आणि निवडून तर इकडूनच दिलाय. तो म्हणतो तुम्ही आम्हाला निवडून नाही दिलं, मग काल आला होता तू. काय करायचं नगरसेवकला अशा? नमस्कार नमस्कार नमस्कार, मी संकेत वरक आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आमच्या या खास शो ज्याचं नाव आहे बघतोय रिक्षावाला. या शोमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तुम्हाला खरं तर माहिती आहे आम्ही रिक्षा घेऊन संपूर्ण मुंबईत फिरतोय, गल्लोगल्लीत जातोय आणि एकंदरीत निवडणुका लागल्या आहेत तर वातावरण काय याची टेस्टिंग आम्ही करतोय. तर आता आम्ही जाणार आहोत मुंबईच्या घाटकोपर भागामध्ये. बघूयात तिकडे खरं तर कुणाची रिक्षा, कोणत्या नेत्याची रिक्षा सुसाट धावते आणि कोणत्या नेत्याचं तिकडे मीटर डाऊन होणार आहे. काका काय निवडणूक वगैरे लागली आहे का माहिती आहे की नाही? हा माहिती आहे, निवड लागले. सध्या नगरपालिकेचं बिगुल वाजलेलं आहे. ते सध्या आता महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचं वंचित फॉर्मला आहे. नाही भाजप काय तो इव्हन मशीनवर येतं निवडून. बॅलेट पेपर या ना, तुम्ही बॅलेट पेपर दाखवा, मग तुम्हाला समज दूध का दूध, पाणी का पाणी. सगळे आपले पैसे भरतात, खिसे भरतात आणि आम्हाला विसरतात गरिबांना, बेरोजगार लोकांना. कोण हात येतो तिथं गेलो की हा बसा थांबा येतो, येत तर नाही, ते काहीच येत नाही. हां आम्हाला मतदान, आम्ही येतात हात हात पाठवतो. आमचं भीक मागतात ते लोक. आम्ही मतदान करतो, आम्ही त्याला निवडून आम्ही आणतो. आम्ही गेलो ना जिंतून आणतो, आम्ही गेलो, आम्हाला विसरत नाही ते लोक. तुम्ही कोण आम्ही कोण असे बोलतात ते लोक. मग काय बोलतात आपल्याला? कसं झालं धंदा? चाललाय आरामशीर, हळूहळू, जरा थंड थोडं गरम. थंड थोडं गरम. काय तेल जास्त गरम आहे की राजकारण जास्त गरम आहे? राजकारण जास्त गरम. का हो? मग आता काय नवीन नवीन उभे राहायला लागले. शिंदे आहेत, फडणवीस आहेत, ठाकरे बंधू आहेत. काय वाटतं कोण बाजी मारणार आहे? मला असं वाटतं ठाकरे. वाटतं त्यांचे पण कामं चांगले आहेत भरपूर. जे चांगलं काम करणार तेच निवडून येणार ना. शिंदे आवडतं की ठाकरे आवडतं? मला शिंदे वाटतात, का? कारण त्यांनी आमच्या तिकडे कामराजमध्ये रिडेव्हलपचा प्लॅन पण चांगला केला आहे आणि प्लस लाडकी बहिणीचं पण चांगलं आहे ना. आता काय बोलायचं मी निवडणुकीबद्दल. मदतीला जोपर्यंत त्यांना मतं पाहिजे तोपर्यंत करतात माणसांचं हे मतं द्या, असं नंतर काय आहे तेच आहे. निवडणुका लागल्या माहिती आहे का? हो माहिती आहे ना. कुठं लागल्या? माहित नाही. निवडणुका आहेत माहिती आहे, फक्त कारण की इथं प्रचार विचार चालू आहे. ते दरवेळीच आहे, पैसे चारायचे आणि इथं तिथं फिरायचं. पैसे चालतात? हा मग किती देतात? काय 500 रुपये. 500 रुपये प्रचार आहे. 500 रुपये किंमत आहे का? मतांची किंमतच ती ठरवली आहे लोकांनी आजकाल. मत अमोल आहे पण हे लोक 500 रुपयामध्ये विकून टाकतात. किती दिले पाहिजे? तरी 5,000 तरी दिले पाहिजे. 5-10 हजार रुपये. मत ज्याला द्यायचं त्याला देऊ, पैसे तर आले पाहिजे घरात. अरे तुला जर दिले कोणी 4-5 हजार रुपये एका मताला, घेणार का? हा पैसे घेणार ना. मत ज्याला पाहिजे त्याला देणार, त्यांच्याकडून पैसे घेणार. ते थोडी येणार आहेत बघायला. कोणाची सत्ता येईल? जो काम करेल त्याची तर कदाचित नाहीच. काम करणाऱ्याची सत्ता नाही आहेत, भ्रष्टाचार करणाऱ्याची सत्ता आहेत. लग्न झालंय? आता करेल. कधी करणार? पुढच्या वर्षी पैसे आल्यावर.
आणणार पैसे कमवून. आता मी थोडी ना राजकारणी आहे जो भ्रष्टाचार करून पैसे आणणार आहे. मला तर कमावंच लागेल, नाही तर व्याजाने घ्यावे लागतील आणि कर्जदार दारा देतील. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज. युती नाही आहे, लव्ह मॅरेज आहे. आता तुला यांचं काय वाटतं, म्हणजे आता उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचं अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज आहे? ते अरेंज प्लस लव्ह आहे. पहिलं अरेंज होतं, आता थोडंसं लव्ह झालेलं आहे. आणि यांचं फडणवीस शिंदे दादा ते आता सध्याच्या जेनजी भाषेत बोलायला गेलं तर सिच्युएशनशिप आहे, कधीही तुटू शकते. कामं होतात का तुमच्याकडे? काय नाही संडेस वर्ष झालं तोडून पडलं. या इकडे येतोय आम्ही, बादली उचलत नाही, यायच्या सारखी बादली घेऊन पार लांब आहे तिकडं. मतदानला गेलो तिकडे पडलं चेंबूरला मी, ते 2 लाख लागून गेले पायाला माझ्या, कोणी काय दिलं नाही. आणि काही मतदान द्यायचं त्यांना, घरोघरी येतात भीक मागायला. लोकांची सोयी करते का? त्या लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात, लोकांना मिळतात ना, आम्हाला काहीच नाही. एक चुकी हा? केली सरकारनं, किती ती चुकी केली. म्हाताऱ्या माणसाला पैसा अडका द्यायचा तर नवतारने माणसाला दिले. तुम्ही कुणाला मत देणार? कोण बीजेपीला देणार? एवढं तुम्ही बीजेपीला बोलता. कुणाला दिलं तर तिकडंच जातात, मग त्यांना द्यायचं, कशाला त्या मशीनाला त्रास द्यायचं, डायरेक्ट त्यांना द्यायचं. निवडणुका लागल्यात की नाही? हा लागल्या ना. काय करतात निवडणुका? ते निवडून आले का ते पचार होतं. काय गाय गरीबाला विचारित का? कोणी विचारित नाही. तुम्ही जायचं त्यांच्याकडे की आम्हाला विचारा म्हणून? अरे किती वेळा जावा परमेश्वर कदमकडे, आणि निवडून तर इकडूनच दिलाय. तो म्हणतो तुम्ही आम्हाला निवडून नाही दिलं, मग इकडे काल आला होता तो? हा, पाठी घेऊन छातीला लावून आला होता इकडे. काय केलं त्याने? नाही लाद्याने द्या, काहीच नाही केलं त्याने. काय करायचं नगरसेवकला अशा? तर सध्या बघतोय रिक्षावालाची आपली रिक्षा होती घाटकोपरच्या रमाबाई नगरमध्ये, लोकांशी संवाद साधला, त्याचा कल आपण जाणून घेतला, तो आपण अर्थात बघितलाच. त्यामुळे आता पुढच्या स्टेशनला जाऊ, पुढच्या स्टॉपला जाऊन थांबू.